नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी वैशाली वांगीकर हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात वृक्षदिंडी याविषयी अण्णा जगताप यांची रमेश पवार यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण नेहमीच पंढरपूरची वारी करत असताना दिंडी हा शब्द ऐकत असतो आणि ही दिंडी ही पंढरपूरच्या वाटेनं निघत असते. पण आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वृक्षदिंडी या संदर्भामध्ये अण्णा जगताप यांच्याकडून. अण्णा, आता ही वृक्षदिंडी का काढावीशी वाटली आणि वृक्षदिंडी काढण्यामागचा उद्देश काय होता याविषयी काय सांगता येईल बरं? लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे. जवळपास 47 वर्ष माझ्या वडिलांनी पंढरपूरची वारी काढलेली. बर. आणि आई 20 वर्ष पंढरपूरच्या वारीला वडिलांसोबत गेलेली आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा घरामध्ये तशी पूर्वीपासूनच आलेली आणि लहानपणापासूनच शेती, शेतमाल, शेतकरी आणि एक शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे त्याविषयी असलेला जिव्हाळा हा कायम राहिलेला आहे. बर. झालं असं की मागच्या अनेक वर्षापासून मी अनेक विषयावरती नोकरी करत करत काम करतो. त्यामध्ये मग झेंडूची फुले अभियान असो, निसर्गाची शाळा असो, एक मूळ 30 झाडे अभियान असो, म्हणजे शेतकरी आणि निसर्गविषयक कामं करत असताना बरेचसे प्रश्न समोर यायला लागले. बर. त्यावरती मी लिखाणही करतो आहे. तर मग हे प्रश्न समजून घेणं महत्वाचं होतं आणि यावरती खूप दिवसापासून डोक्यात एक विचार होता की प्रॅक्टिकल काम करणं गरजेचं आहे. झाडं तर लावत होतो आपण, शेतकऱ्यावरती काम तर करत होतो, पण शेतीतले काही प्रश्न आहेत, वृक्षांच्या बाबतीत काही प्रश्न आहेत, संत साहित्यामधले काही अभंग आहेत की जे प्रत्यक्षामध्ये उतरवले पाहिजे. आणि मग डोक्यामध्ये एक विचार आला की एक पायी प्रवास आपण केला पाहिजे. बर. मग एक माझे मित्र आहेत डॉक्टर विनायक येवले, नांदेडचे, ते खूप मोठे ख्यातनाम साहित्यिक आहेत, चांगले नावाजलेले प्रकाशक आहेत आणि खूप महत्वाची पुस्तकं ते काढतात. मी त्यांना हा विषय 2 वर्षापूर्वी बोलून दाखव की आपण या पद्धतीचा एखादा प्रयोग करूयात. आणि मग आमचं दोघांचं ठरलं की काढूयात, काही हरकत नाही. पण यावर्षी सगळीच तीव्रता उन्हाची जास्त होती आणि मग आम्ही निश्चय केला की चला आपण वृक्षदिंडी एक काढूयात. आणि ती वृक्षदिंडी शेतकरी, शेती आणि वृक्ष आणि संत साहित्य 3 विषयाला धरून असेल. डोळ्यासमोर उद्देश ठेवून आम्ही वृक्षदिंडी काढली. बर. आता ही नेमकी वृक्षदिंडीची सुरुवात ही केव्हा आणि कशी सुरुवात झाली याविषयी काय सांगता येईल? खरे तर आता आम्ही कर्मचारी, म्हणजे आम्हाला सुट्ट्या ज्या आहेत त्या मे महिन्यात असतात. त्याच्या काळात दिंडी काढणं योग्य आम्हाला वाटलं. दुसरी गोष्ट, उन्हामध्ये उन्हाची जी तीव्रता आहे ती खूप जाणवते आणि तेव्हा झाडाच्या सावलीचं महत्व, म्हणजे झाडाच्या सावलीचं महत्व तोपर्यंत नसतं जोपर्यंत ऊन लागत नाही. आणि पुन्हा ऊन लागणे बंद झालं की माणूस झाडाला विसरतो. म्हणजे मानवी प्रवृत्तीच आहे. पाऊस पडला की झाडांना विसरतो, हिवाळा आलं की उन्हाची तीव्रता आपल्याला हवावंसं वाटतं आणि उन्हाळा लागले की सावली जाणवावीशी वाटते. तर उन्हाळ्याच्या काळामध्ये सुट्ट्या होत्या, सगळ्यांना रिकामा वेळ होता आणि 1 तारखेला आम्हाला सुट्ट्या लागल्याच्या नंतर 3 तारखेला आम्ही 3 मेला नियोजन केलं. ते नियोजन नरसी नामदेवपासून सुरू झालं आणि एक 23 तारखेला आम्ही पंढरपूरला गेलो. अशा पद्धतीनं आम्ही ही वृक्षदिंडीची सुरुवात मे महिन्यामध्ये भर उन्हात आम्ही ती सुरुवात केली. की अण्णा, तुमच्या बोलण्यातून हेही जाणवलं की 3 विषयाला धरून तुम्ही सुरुवात केलेली. संत साहित्य असेल, निसर्ग आणि वृक्ष या संदर्भामध्ये वृक्षदिंडी काढण्यामागचं जे स्वरूप आहे ती कशा पद्धतीचं होतं? आपण मुळात संत नामदेवाच्या भूमीमध्ये राहतो. ज्या नामदेवांनी जैसा वृक्ष नेणे माना अपमान तैसे व्रतताती सज्जन निंदा स्तुती समम आणि तेजे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, असे अख्ख्या या भारतभूमीला सांगितलेलं आहे. त्यांनी 2 वेळेस या पूर्ण भारतभूमीचं भ्रमण केलेलं आहे. एक वेळेस त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर राहिलेले आहेत. तर त्यांनी या भारतात काय परिस्थिती आहे, भारतात जो भागवत संप्रदाय वाढवण्याचा, जो परिसर वाढवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो संत नामदेवांनी केलेला आहे. म्हणजे त्यासाठी ते नरसी नामदेवपासून पायी निघाले, घुमानपर्यंत पायी गेले आणि घुमानपर्यंत जाऊन तिथपर्यंत आपले विचार प्रसारित केले. तर मग हे सगळं करत असताना संतांच्या साहित्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे तुकोबा
असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वादापणाशी की हे सोयरे आहेत. हे ज्ञानेश्वराने झाड मोडे बीज समाये हे जे ज्ञानेश्वरी सांगितलं म्हणजे संत साहित्यामध्ये सावता माळ्यांपर्यंत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणजे आपल्या शेतातल्या उत्पादनात विठ्ठलाला बघणारे हे सगळे संत. आणि या संतांचं खरं जर पाहिलं तर साहित्य सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये अंगीकारलं जातं, वारकरी संप्रदायामध्ये अंगीकारलं जातं. पण कुठेतरी अभंग म्हणण्यापुरतंच हे शिल्लक राहतं. प्रत्यक्षात काही कृती करणं, या अभंगाचं अनुकरण करणं बऱ्यापैकी आता बंद पडत चाललेलं आहे. म्हणून शेतकऱ्याची प्रश्न, वृक्षतोड यामुळे निर्माण झालेले प्रश्न म्हणजे वृक्षतोड, शेतकरी, शेती आणि संत साहित्य असा 4 घटकांना एकत्र करून ही वृक्षदिंडी काढण्याच्या पाठीमागे आम्ही होतो की या विषयावरती ही वृक्षदिंडी काढली पाहिजे. बरं, सध्याची परिस्थिती पाहिलं तर वाढतं शहरीकरण आहे, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आहे. तर या संदर्भामध्ये या दिंडीमध्ये तुम्हाला काय काय शेतीविषयक समस्या असतील किंवा निसर्गाची जी हानी आहे किंवा सध्याची परिस्थिती काय काय दिसून आली आणि काय काय प्रश्न या संदर्भामध्ये तुमच्या लक्षात आली याविषयी काय सांगता येईल? बरं, खूप मोठ्या प्रमाणात आम्ही 3 मेला वृक्षदिंडी डॉक्टर विनायक येवले, पंडित अवचार, ज्ञानोबा ढगे प्राचार्य नाशिकचे, शिवाजी आंबुळगे, सदावडचे, श्रीराम गव्हाणे, भामा परसवाळे सर, शिवाजीराव पवार सर, अनेक मान्यवर मंडळी या नरशी नामदेवला आल्या. त्यांनी आमच्या वृक्षदिंडीला 3 तारखेला सकाळी 5 वाजता सुरुवात करून दिली. पहिला प्रवास आमचं पहिलं गाव होतं ते म्हणजे शेनगाव. म्हणजे आम्ही दररोजचे 2 गावं निवडले होते. सकाळी 5 वाजता प्रवासाला निघायचं कारण उन्हाळ्याचे दिवस होते. 9 वाजेपर्यंत त्या गावामध्ये प्रवेश करायचा आणि 9 वाजता तिथे जाऊन अगोदरच मध्ये रस्त्यामध्ये आंघोळ करून घ्यायची, शेतात, बांधावर, तलावात, जिथे कुठे जागा भेटेल तिथे. नंतर त्या गावात जाऊन पहिल्यांदा प्रबोधन करायचं 1 घंटावर, आपले विषय मांडायचे आणि नंतर आमच्यासोबत ज्या बिया होत्या, वेगवेगळ्या वनस्पतीच्या बिया होत्या, त्यामध्ये लाल हातगा, विधारा, समिंदर सोक, त्यानंतर काचकोयरी, ज्या काही जमा झालेल्या बिया, बहावा वगैरे, या बिया वाटप करायच्या, मुलांना सगळी महत्त्व सांगायचे आणि नंतर तिथेच त्यांच्याकडून जेवण करायचं. नंतर दुपारच्या वेळेमध्ये आम्ही एखाद्या झाडाखाली आराम करायचो. त्यावेळेस मग चर्चा करणं, जे काही मित्र असेल ते दूर झाडाखाली बसायचं, जे काही अनुभव आला तो लिहायचा आणि सायंकाळी 5 वाजता निघायचं आणि पुन्हा मग पुढच्या गावाचा प्रवास करायचा. सकाळी 10-15 किलोमीटरच्या आसपास आणि संध्याकाळी 7-8-10 किलोमीटर, असा 25 किलोमीटर, 20-22-25 किलोमीटर प्रवास तो झाला. संध्याकाळी पुन्हा मग तिथे गावात जायचं, प्रबोधन करायचं 1-1.5 घंटा, बिया वाटप करायच्या, मुलांना सांगायचं, माणसांना सांगायचं, तिथे त्यांच्याकडून जेवायचं आणि मंदिरात आराम करायचा. या गोष्टीतून एक म्हणजे या सगळ्या दैनंदिन प्रवासातून एक 38 गावं ठरवली होती. 38 गावांचा 20-21 दिवस आम्ही हा प्रवास केला आणि हा प्रवास करत असताना जे अनुभव आले ते खूप प्रचंड मोठे अनुभव आहेत. म्हणजे खरं जर पाहिलं तर आपण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन करतो आणि पाहतो काय तर निसर्गच पाहतो, भेटतो काय तर तिथल्या तीर्थक्षेत्रांना भेटतो, पण आपल्या बाजूलाच पर्यटन आहे. एसटीतून, रेल्वेतून, आपल्या गाडीतून पर्यटन करणं याच्यापेक्षा पायी पर्यटन जे या पायी पर्यटनामध्ये जे अनुभव आले ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे झाडांच्या पहिलाच अनुभव, यापुढे मानवत आणि रूढी या गावाच्या दरम्यान एक असा अनुभव आला की सकाळी सकाळी आम्ही चालत होतो, नेमका सूर्य उगवलाही नव्हता, एक प्रकाश पडत होता. एक जणानं असं त्याच्या समोर धुरा फुकून गेला आणि जसं जात असताना आम्ही ते बघितल्याच्या नंतर अरे इथं हे धुरा फुकून दिला गेला, मग ह्या सगळं जळल म्हणून ते आम्ही काही फांदी घेतली एक आणि ते विझवण्याचा विचार केला, विजू लागलो त्याला. मग ते विजत नव्हतं, तर विनायक तिकडे विजवत होता आणि मी पाणी आणायला गेलो. पुढची हॉटेल होती, नेमकीच सुरू झालेली नव्हती, ते उघडत होता, साफसफाई करत होता आणि तुम्ही कशाला पाणी नाही आलं म्हणलं, तिथे जी आग लावली ना ते विजवायला पाणी नाही, तिथंच ठेवा म्हणे, ते मीच फुकून दिलं कारण पुढच्या साईडला गर्दा व्हायला म्हणे, आणि जरी समजा तुम्ही विजवलं तर तुम्ही गेल्याच्या नंतर मी ते पेटूनच देणार आहे. किती वाईट परिस्थिती. मी त्याला सांगत होतो की तू जिथं फुकून दिलंस तिथं कितीतरी झाडं इतकुले लावलेली आहेत, ते झाडं जळत असतील, त्या धुऱ्यावरची जैवविविधता जळत असेल, तो काही ऐकायला तयार नव्हता. म्हणजे हा एक छोटा अनुभव. दुसरा, पुढे गेल्याच्या नंतर एके ठिकाणी मोठी चिंच ही JCPनं उखडून टाकलेली, त्याची माझ्याकडे त्या चिंचेला 3-4 क्विंटल चिंच लगडलेली असेल आणि ती चिंच उपटली कशासाठी होती तर खाली शेती करण्यासाठी. म्हणजे मोठी झाडं तोडायची आणि छोटी झाडं पेरायची
आणि त्यातून उत्पन्न मिळवायचं. अण्णा, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की माणसाची वृत्ती ही यामधून दिसते, पण काही सकारात्मक गोष्टी पण बऱ्याच असतात. काही लहान मुलांना याच्यामध्ये आपण प्रत्येक शाळेमध्ये सांगत असतो, संताचाच महिमा असतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, या गोष्टीतून तुम्ही झाडाची जोपासना करा, हे करा. पण ह्या वृत्तीला आपण आळा कसा घालायला पाहिजे, किंवा कसं काय काम पुढं केलं म्हणजे हे सकारात्मकतेकडे काम जाईल, याविषयी काय सांग? मला असं वाटतं की झाडे लावा, झाडे जगवा हे आता मोठ्या माणसांना सांगूच नाही, कारण ते नैराश्याच्या गर्दीत आहेत. हा विषय समजावून सांगावा मुलांना, बर, जे नुकतेच आपल्या आयुष्यात प्रवेश करून आलेले आहेत. आणि मुलंही निर्मळ असतात. ज्या गोष्टीकडे ज्या पद्धतीनं पाहायचं आपण सांगितलं त्या गोष्टीकडे त्या पद्धतीनं बघतात. मुलांच्या जाणीवा नेणीवा ह्या प्रगल्भ असतात. त्यांच्या मनामध्ये जर आपण हे बीज रोवलं की निसर्ग किती महत्वाचा आहे, बर, तर निश्चितच हे पुढे होईल. आणि सकारात्मक गोष्टी अशा होऊ शकतात की आम्ही या वृक्षदिंडीमध्ये एक बघितलं की अनेक गावांमध्ये अनेक तरुण असे सापडले जे झाडांपासून खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन काढतात. आम्ही मुलांना जेव्हा रोपवाटिकेबद्दल सांगितलं त्यावेळेस बिया दिल्या, तर अनेक मुलं रोपवाटिका मुलांनी तयार करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये मुलं बऱ्यापैकी रोपवाटिका वगैरे तयार करून आम्हाला बरीचशी मुलं बीजही आणून देत होती वेगवेगळ्या ठिकाणी. 2 अनुभव मला इथे शेअर करावेसे वाटतात सकारात्मक. याला आळा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं घालू शकतो, पण सुरुवात स्वतःपासून करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. इतरांनी हे करावं, इतरांनी ते करावं, त्यांचं काम ते, आपलं काम ते नाही. आपण शिक्षक आहोत, मग निसर्गाचं काम कशाला करायचं? प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये अर्धे पाठ हे निसर्गावर आहे, आणि निसर्गातूनच शिक्षणाची वाढ जाते, विज्ञानाची वाढ जाते. निसर्गाला सोडून आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 20-25 प्रश्न हे निसर्गावरच आहेत, आणि त्याला सोडून आपण चालत नाही. म्हणून अशी काही गावं बघितली, त्यामध्ये आम्ही एक कुसळम नावाचं गाव की जिथं खूप कमी पाऊस पडतो, आणि त्या गावामध्ये 40-1 वर्षापूर्वी एका शेतकऱ्यानं बोरीचे झाडं लावले. आज त्या गावामध्ये 800-900 एकर बोरच आहे, आणि खूप कमी पाऊस पडतो, आपल्यापेक्षाही खूप कमी पाऊस पडतो. त्या ठिकाणी त्या बोरीच्या खोडाच्या बाजूला खड्डे करून त्याच्यात शेणखत टाकतात, आणि त्याच्यात पाणी टाकून उन्हाळ्यात झाडं ती जगवतात. आणि एका एकरात बोरीच्या झाडापासून ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न काढतात. त्या गावात भारतातून व्यापारी येतात, आणि तिथून बोरं खरेदी करून जातात. ज्याचं उत्पन्न हे 3.5 लाखाच्या कमी आहे त्याला लोक हसतात. त्या गावात मुक्कामच होता माझा, आम्ही त्या शेताने जाऊन बघितलं. म्हणजे एका दुष्काळग्रस्त गावामध्ये बोरीच्या झाडापासून लोक एवढे पैसे कमवू शकतात, आणि एकदा झाड लावलं की अनेक वर्ष ते टिकतं. पुढे प्रवास केल्याच्या नंतर आम्ही सोनमोहा नावाच्या गावावरून जात होतो. सकाळी सकाळी आम्ही एका मुलाला विचारलं की आम्ही इथं आंघोळ करावं का? ते म्हणलं करा. तो मला मुलगा सुशिक्षित वाटत होता. त्यानं आम्हाला सगळी व्यवस्था केल्यावर आम्ही आंघोळ केल्याच्या नंतर तो आमच्या जवळ आला. त्याचं शेतामध्ये 4 रूमचं खूप सुंदर घर, त्याने आम्हाला नाश्ता तुमच्यासाठी केला. आम्ही आश्चर्यचकित झालो. ते म्हणे, सर तुम्ही सगळेजण सुशिक्षित वाटता, कर्मचारी असून तुम्ही सगळेजण. मला आम्ही या गोष्टीसाठी. त्यानं बोलायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं, सर मी MBA आहे, मी नोकरी खूप काळ केली, मी आता माझी शेती करतो. आणि मग मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्याच्या बांधावर इतकी झाडं लावलेली होती. मी विचारलं की या बांधापासून तू पैसे किती कमवले असतील? तर त्यानं सांगितलं, सर या बांधावरून मी 1,30,000 रुपये. म्हणजे 400-500 फुटाच्या बांधावर त्याची 3 जांभळीची झाडं होती, सगळी आंब्याची झाडं होती, आणि त्या 3 जांभळीच्या असे मस्त पॉकेट करून तो मुंबईला नेऊन विकत होता. आणि त्याच्या शेतात जवळपास सगळे छोटे छोटे झाडं, सगळे पिकं म्हणजे काकडी, टरबूज हे केले ना, सगळं तो वाहनामध्ये न्यायचा. त्याची पत्नी सुद्धा वेल एज्युकेटेड, तोही वेल एज्युकेटेड. आणि तो सांगत होता की मी अगोदर नोकरी करत होतो, आज नोकरीपेक्षा दुप्पट पद्धतीनं कमवतो. म्हणजे ही तरुणांची भूमिका ही सकारात्मक आहे. आणि अण्णा आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी जाणवल्या की तुम्ही अगोदरच्या प्रवासामध्ये हे सांगितलं की कचरा झाला म्हणून एक माणूस जाळतोय, आणि तेच दुसऱ्या प्रवासामध्ये गेले की सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर आपल्याला बांध देखील समृद्ध करता येतात, आणि बांधापासून देखील उत्पन्न यायले. तर दुसरा शेतकरी हे म्हणतोय की माझं त्याखाली पीक येत नाही. म्हणजे ही दरी जी आहे, तर ही नेमकी वैचारिक दरी म्हणायचं का ते आर्थिक म्हणायचं का, नेमकं याला काय म्हणता येईल बरं? हे या पाठीमागे खरं जर बघितलं तर शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. आणि दृष्टिकोन हा कोणी केलाय? तर आपणच केलाय. शेतात काही पडलं नाही, शेतात काहीच उरत नाही,
असं म्हटल्यामुळं ते उडत शहरी भागापर्यंत गेलं. ती शेतकऱ्याचीच पोरी आहेत ना, ग्रामीण भागातूनच आलेलं नाही. याची भाजीची किंमत किती येते, आम्हाला 20 रुपये सांगायला 5 रुपयाला सुद्धा कोणी विचारत नाही. म्हणजे शेतकऱ्याचीच पोरगी जिनं शेतकीच्या उत्पन्नावर स्वतःचं लग्न जिच्या बापाने केलंय, ती पोरगी बाजारात जाऊन शेतकऱ्यालाच म्हणते आम्हाला का माहित नाही काय शेतात काय पडतं. असं करत करत शेतीविषयी नैराश्याची भावना आणली. बर. पण आज परिस्थिती मी बघतोय, कारण मी या विषयावरती थोडंसं, तुम्हाला माहिती आहे की झेंडूची फुले अभियान आपण त्यासाठी सुशिक्षित शेतकऱ्याच्या मुलांना एकत्र घेऊन शहरात राबवतो. आणि शेतमालाची किंमत करायची नाही, शेतमाल शेतकऱ्याकडूनच खरेदी करायचा, आणि कमी किंमत असेल तर जास्त किमतीला खरेदी करायचा. मला वाटतं हे अभियानाला जवळजवळ 8 वर्ष पूर्ण 8 वर्ष पूर्ण झालीत आणि आपण सर्वजण मिळून करतो. तर हे सगळं वाचन करत असताना मला काही गोष्टी जाणवल्या की IIT टॉपर विदेशात गेलेली मुलं वापस येऊन एका एकरामध्ये 30-40 लाख रुपये काढतायत. बर. आणि विदेशामध्ये आपल्या शेतमालाला खूप मोठी किंमत आहे ड्राय केलेल्या, ते तिथून येऊन विकतायत. बर. म्हणजे मोहाच्या एका झाडापासून नांदेड जिल्ह्यातला एक पवार नावाचा पोरगा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट तयार करून 5 देशामध्ये विकतो. अरे बापरे. म्हणजे झेंडूच्या फुलाचं ड्राय करून अरबी देशामध्ये चाललंय. लिंबाचा पाला आपल्या इतर देशामध्ये जातोय. म्हणजे भारतात एवढी जैवविविधता आहे. फक्त शेतकऱ्याचं झालंय काय की इतरांना सांगितलं ते पिकवायचं. आता मला दोष द्यायचा नाही, मी शेतकऱ्याचा मुलगाच आहे, पण मी वास्तव परिस्थिती बघतोय की जे दुसऱ्यांनी सांगितलं तेच पेरायचं आणि नवीन प्रयोग असा कुठला करायचाच नाही. तो प्रयोग करण्यासाठी सगळी सक्षमता तर लागतेच, पण मानसिकता लागते. पण काही तरुण पोरं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आता पुढच्या काळात तर मी असं म्हणेल, नीट जेईच्या काळाच्या नंतर आता AIचा काळ यायला लागला. आज तुम्हाला सांगतो की 10 वर्षाच्या नंतर जो काळ असेल तो कार्बन क्रेडिटचा काळ असेल. ही नोंद ठेवून घ्या की कार्बन क्रेडिटवर अख्खे जगातले देश काम करायला लागतील. आज अनेक देशांनी काम करायला सुरुवात केली. जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांनी कार्बन क्रेडिटवर काम सुरू केलं. आपल्या देशातल्या काही मोठ्या कंपनीने काम करायला सुरुवात केली. इतकं काही परिस्थिती बिकट होणार आहे की सगळ्या देशांना फक्त पर्यावरणावर लक्ष द्यावं लागेल. म्हणजे पैसा असेल, पद असतील, सगळं काय असेल, पण आरोग्यच नसेल. आणि ही सुरुवात झालेली सकारात्मक काही सुशिक्षित मुलं समोर यायला लागलीत, ही मोठ्या प्रमाणात बघतोय. तिपासून जी वृक्षदिंडी सुरुवात झाली आणि शेवटापर्यंत जात असताना पंढरपूरपर्यंत नेमकं याच्यामधलं काय फलित आहे आणि याच्यामध्ये काय जाणवलं तुम्हाला, याविषयी काय सांगता येईल? खरे तर दिंडी म्हणजे एक आयुष्याचा प्रवास आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच दिंडी. बर. आता ती दिंडी ही ज्ञानेश्वरापासून सुरुवात झालेली परंपरा हा कळस तुकोबांनी पुढे नेलेला आहे. वारकरी संप्रदाय तो पुढे नेतोय. बर. तर याची फलित मला असे म्हणता येईल की आता जी तरुण पोर आहेत ही तुकोबाला वाचून तुकोबाचे अभंग प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न काही करतायत. वृक्षदिंडी आपण जी काढली त्यामध्ये जे परिवर्तन झालं, म्हणजे माझा स्वतःचा 400 किलोमीटरचा प्रवास झालेला असताना त्यामध्ये मी स्वतःमध्ये काही परिवर्तन करून घेतली. बर. आणि मी माझ्या 2 एकर शेतामध्ये जवळपास आता खूप वेगळ्या पद्धतीची विठ्ठलाच्या नावानं झाडं लावलीत. आणि आम्ही या वृक्षदिंडीमध्ये एक आव्हान केलं की आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही, आपण झाडामध्ये विठ्ठल बघूया. आपल्या शेतातल्या बांधावरती कमरेवरती हात देऊन एक झाड उभं पाहिजे जे विठ्ठलाचं झाड म्हणून असेल. असं आव्हान आम्ही तिकडेही सगळ्या लोकांना वाटेनं केलं. ज्यांना वाटतं की आपण झाडं लावली पाहिजे त्यांनी आषाढी एकादशी झाडं लावावीत. तर आम्ही एक छानपैकी लिंबू लागवडीसाठी ग्रुप केला. 40-50 शेतकऱ्यांनी एकरी 130 लिंबोणीची झाडं, अशी 6-7 हजार लिंबोणीची झाडं लावली. आणि मुलांनी विशेषतः आपल्या शेतामध्ये विठ्ठलाचे झाड लावले. आणि मला तरी असं वाटतं की वृक्षदिंडी, वृक्षाच्या संदर्भानं ज्ञान देणारी दिंडी, की जे अभंग संतांनी सांगितलेले आहेत, हे झाड प्रत्येकाच्या अंगणात झाड असेल तर 10 पिढ्या, 10, 20, 50, 100 मुलांना जगवण्याचं काम, 100 जणांना जगवण्याचं काम एक झाड करतं. म्हणून जर विठ्ठलाच्या नावानं 5, 10, 20 प्रकारची झाडं आपल्या बांधावरची असतील तर विठ्ठलाची खरंच, म्हणजे संत सावता महाराज जे म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर आपली जी विठाई, आपलं जे पंढरपूर आहे ते शेती, आणि शेतीच्या बांधावर उभा असलेलं झाड जे ते विठ्ठल. पंढरपूरच्या विठ्ठलाला तर आपण पाया पडायला जाऊच. प्रत्येक संतानं आपल्या अभंगामध्ये निसर्गाचं जे काही वर्णन केलेलं,
म्हणजे एकीकडे आसमानी संकट आहे शेतकऱ्यावरती. विठ्ठल आपल्याला जर वाचू शकला तर तो झाडाच्या स्वरूपानंच वाचवेल. बर. म्हणून विठ्ठलाच्या नावानं आपल्या शेतामध्ये प्रत्येकानं विठ्ठलाची झाडं लावावीत. ती दीर्घकाळ टिकणारी फळझाडच असावीत, म्हणजे आपोआप विठ्ठल आपल्याला फळ दे. अण्णा, ही मुलाखत आपली संपूच नाही. एक एक विषय पुढे येत राहिलेत आणि गोडवा निर्माण झालेला आहे या वृक्षदिंडीच्या माध्यमातून. पण आता वेळेच्या अभावी आपल्याला एक जातीय शेवटचा प्रश्न हे विचारतोय की वृक्षदिंडीतून संदेश आपल्या शेतकरी बांधवांसाठी, एक समाजातील लोकांसाठी काय देणार बरं? मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही. 5 तत्वानं आपलं शरीर बनलेलं आहे. पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि आग. हे 5 तत्व एकत्रित करून आपली शरीर रचना झालेली. या 5 तत्वांनाही आपण प्रदूषित करण्याचं काम करतो. म्हणजे आपण पाणी प्रदूषित केलंय, आपण हवा प्रदूषित केली, आपण शेती प्रदूषित केली, अर्थात पृथ्वी प्रदूषित केली आणि सगळीकडं आग लागते. उष्मांक आपला कमी कमी आपल्याला भेटत जातोय खाण्यातून. आणि 5ही तत्वांना आपलं शरीर बनलेलं आणि या 5 तत्वांना आपण नेस्तनाबूत करतो. या 5 तत्वांची जोपासना जर करायची असेल तर निसर्गाची जोपासना. या 5 तत्वापैकी 3-4 तत्व हे झाडातून, बाकीच्या सगळ्या तत्वांना आकाश तत्व हे सांभाळत असतं. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना जसं पद, पैसा, प्रतिष्ठेसाठी आपण वाढवतो, पण जर शरीर तंदुरुस्त नसेल, त्याला योग्य खायला भेटत नसेल, हे सगळं जोपासणं, निसर्ग जोपासणं, संगोपन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे. शेतकऱ्यांनी निसर्ग जपलाय आणि तोच जपतो, पण आपल्या मुलांना आपण आपल्या पंजानं दिलेली जमीन आज्याला, आज्यानं दिलेली जमीन बापाला, बापानं दिलेली जमीन आपल्याला, आपण आपल्या मुलांना, मुलं त्यांच्या नातवांना, आपल्या नातवांना, पुढच्या पिढ्यांना देणार आहेत. त्यासोबत 30-40 झाडं सुद्धा जर दिली तर पुढच्या 5-6 पिढ्या ती झाडं राहतील. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलाच्या नावानं एका एकरात 6 प्रकारचे आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, सीताफळ, कवड, बिब्बा, फणस, लिंबोणी सारखी 30-35 झाडं लावावीत. मुलंही वाढत राहतील, झाडंही वाढत राहतील, निसर्गही वाढेल आणि आर्थिक दुष्काळ सुद्धा निवारण होईल. 2 गोष्टी होतील, एक नैसर्गिक दुष्काळ निवारण होईल आणि एक आर्थिक दुष्काळ निवारण होईल. हा संदेश माझा सर्वांना आहे आणि विनंती आहे की आपल्या मुलांच्या नावे ही झाडं अवश्य लावा. निश्चितच याचा फायदा तुमच्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढ्यांना होईल. काही बियांची आवश्यकता असेल निश्चित मला संपर्क करा. आपण सतत सानिध्यात राहू शकतो, आपलं जीवन निरोगी करू शकतो, असा माझा सर्वांना संदेश आहे. नक्कीच अण्णा, तुम्ही ही जी वृक्षदिंडी काढली आणि एकंदरीत परिस्थिती काय आहे ही आमच्या सर्व श्रोता मंडळीपर्यंत ठेवली. नक्कीच आमचे ही मुलाखत ऐकल्याच्या नंतर सर्व श्रोता मंडळी यावर विचार करतील आणि आपलं हे वनसंपदा आहे ती जतन करण्याचं काम करतील. अण्णा, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोता मंडळीला खूप छान अशी माहिती सांगितली. त्याबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण वृक्षदिंडी याविषयी अण्णा जगताप यांची रमेश पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर